श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींची एक सुंदर कथा दुर्लक्ष न करता एकदा नक्की ऐका. मुंबईमध्ये लक्ष्मण कोळी नावाचा स्वामी भक्त आणि स्वामींच्या अनन्य भक्तांचा गलबताचा व्यापार होता. एके दिवशी समुद्रात त्यांचे जहाज एका मोठ्या भोवऱ्यात सापडले. जहाज गोल गोल फिरत डुबू लागले. सोबत असलेल्या सर्व खलाशांनी भीतीपोटी आक्रोश सुरू केला. लक्ष्मण सुद्धा घाबरला आणि त्याने शेवटचा पर्याय म्हणून स्वामीरायांना स्वामी वाचवा म्हणून आळवण्यास सुरुवात केली. इकडे स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसलेले असताना त्यांनी एक लीला केली. स्वामींनी आपला एक हात खाली केला आणि जणू काही जोर लावून काहीतरी उचलत आहे अशी कृती केली आणि स्वतःसोबत पुटपुटत बोलले, "अरे लक्ष्मणा, काळजी करू नको. मी आहे ना. भोवरा खूप खोल. तुझ्या नाकातोंडात पण पाणी गेले आहे रे बाबा." आणि स्वामींनी एकदम हात वर केला. तेव्हा स्वामी पुन्हा बोलले, "बाळा लक्ष्मणा, सुटलास रे बाबा." सेवेकरी मंडळींना काही समजत नव्हते. स्वामींचा हात ओला झालेला, त्यातून पाणी निथळत होते. पाणी चाकून बघितले असता पाण्याची चव खारट लागली. चोळप्पाने विचारले तेव्हा स्वामी बोलले, "अरे त्या लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात सापडले होते. ते उचलले आणि किनाऱ्याला आणून ठेवले. 2-3 दिवसांनी लक्ष्मण स्वतः अक्कलकोट येथे येतो. स्वामींना साष्टांग दंडवत घालतो. सर्व घडलेला प्रसंग सांगतो. तेव्हा सर्वांना स्वामींच्या लीलेचा अर्थ उमगतो." तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामींना तळमळीने आठवताच परिस्थितीला सुद्धा गुडघे टेकावे लागतात. कारण भक्तीमागे स्वयं स्वामी उभे असतात. हे कायम लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.